नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर। बघा विद्यार्थी मित्रांनो, टीईटी पात्रता परीक्षेकरिता बघा आपल्याला आता 3 दिवसाचा अवधी राहिलेला आहे आणि या परीक्षेकरिता बघा शेवटचा टप्पा म्हणजे बघा भूमिती या विषयावर आपल्याला घाव घालायचा आहे। मी तर असं म्हणलं बघा, करा भूमिती आणि घालवा टीईटी पेपरची भीती, करा भूमिती आणि टीईटी पेपरची घालवा भीती, अशा अनुषंगाने बघा आजच्या या सेशन मध्ये जे काही आतापर्यंत म्हणजे 2013 पासून ते 2025 पर्यंत जे काही भूमितीवर प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नाचं सखोल विश्लेषण करणार आहोत। बघा अशाच प्रकारे आपल्याला येत्या परीक्षेकरिता पेपरचा पॅटर्न असणार आहे। चला तर मग आपल्या या व्हिडिओला स्टार्ट करायचा आहे। तत्पूर्वी बघा तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे। बघा पहिला प्रश्न काय म्हणतो, तुमचा भूमितीवरचा प्रश्न विचारलेला आहे। काय म्हटलं बघा, आकृतीमध्ये लांबी AC बघा वर्गमुळात 3 आहे, म्हणजे लांबी AC आपल्याकडे वर्गमुळात 3 आहे आणि BC ची लांबी 1 आहे आणि तुमच्या लांबी बघा CD ची किती बघा 3 आहे। सर्व तुम्हाला लांबी प्रोव्हाइड केलेल्या आहेत। आता बघा याच्यामध्ये ACD चं माप आहे, म्हणजे माप कोण ACD आपल्याकडे 90 अंशाचा आहे। किती अंशाचा बघा 90 अंशाचा आहे। ओके, तर काय विचारलं बघा, माप कोण BAD विचारलं। काय विचारलं BAD, म्हणजे BAD अशा प्रकारे तुम्हाला कोण विचारला आणि तो जो BAD आहे तो आपल्याला टोटल विचारलेला आहे। बघा त्यासाठी तुम्हाला काही बेसिक गोष्ट माहित पाहिजे। बघा तुम्ही जर 30 60 90 चा जर प्रमेय लावला तर तुम्हाला इझिली उत्तर काढता येते। आता हा प्रमेय काय म्हणतो बघा, जर एखादा काटकोन त्रिकोण जर 30 60 90 चा जर असेल तर बघा 30 समोरची बाजू बघा 1 पट असते, 60 समोरची बाजू वर्गमुळात 3 पट असते आणि 90 समोरची बाजू म्हणजे कर्ण बघा 2 पट असतो। हे जर तुम्हाला नियम कळाला तर याचं उत्तर येणार आहे। आता बघा विचार करा, समजा ही बाजू 1 आहे आणि बाजू वर्गमुळात 3 आहे। आता विचार करा या एक समोरचं जे गुणोत्तर आहे ते ए या कोणाचं माप आहे। जर समजा 1 जर उत्तर असेल तर त्याच्या समोरचा कोण किती मापात राहतो बघा 30 मापाचा राहतो। म्हणजे हा आपला हा जो कोण आहे हा इकडला ए छोटासा तो आपला 30 मापाचा निघला। का निघला? कारण 30 60 90 चा प्रमेय काय सांगते, जर 30 समोरची बाजू जर 1 असेल तर त्या समोरची बाजू 30 कोणाचं माप असते। जर त्याची जर बाजू वर्गमुळात 3 पट असेल तर तो कोण बघा समोरचा 60 अंशाचा असतो। जर त्याची जर बाजू जर 2 असेल तर त्या समोरचा कोण काय असतो बघा 90 राहतो। थोडक्यात म्हणजे काय, हे जर 2 आलं बघा, हे जे काय की तुमचा हा जो कोण आहे तो 90 अंशाचा असणार आहे, तो तुम्हाला विचारला नाही आहे। म्हणजे याचा अर्थ काय बघा, एक समोरचा जो कोण असणार काय 30 अंशाचा असणार आहे, हा जो ए छोटासा। आता राहिला प्रश्न बघा, तुम्हाला जर विचार करायचा असेल तर सेकंड तुमचा त्रिकोण बघा, सेकंड वाला जो त्रिकोण आहे तुम्हाला ACD मापाचा आहे। प्रश्न तुम्हाला BAD चं माप विचारलं, हा तुम्हाला कोण विचारलेला आहे। आता लक्षात घ्यायचं बघा, मला सांगा तुमच्याकडे एक व्हॅल्यू 3 आहे आणि तुमच्या एक वर्गमुळात 3 आहे, म्हणजे AC चं गुणोत्तर जर CD चं गुणोत्तर घेतलं तर काय यायला पाहिजे बघा, आपलं गुणोत्तर कसं पाहिजे बघा 1 वर्गमुळात 3 आणि 2 पाहिजे। ओके, आता अशा वेळेस काय करायचं बघा, तुम्हाला AC चं माप बघा काय दिलं वर्गमुळात 3 दिलं आणि बाजूला काय गुणोत्तर कोणासोबत बघा CD चं गुणोत्तर आहे। आता तुम्हाला 1 वर्गमुळात 3 पाहिजे, कारण 30 अंश आणि 60 अंश तुम्हाला मिळवायचं आहे। आता काय करायचं बघा, तुम्ही जर याला वर्गमुळात 3 जर भागलं, या दोन्ही जर गुणोत्तराला, तर तुम्हाला प्रॉपर उत्तर एकाच वर्गमुळात 3 भेटणार आहे आणि त्याच्यावर तुम्हाला कोण डिसाइड करता येईल। ओके चला, वर्गमुळात 3 कटलेला म्हणजे तुमचं 1 राहिलेलं आहे। आता मला सांगा AC समोरची बाजू तुम्हाला अँगल D नाही काढायचं, AC समोरचा जो कोण आहे तो अँगल D आहे, तो नाही काढायचा आपल्याला CD बाजू समोरचा कोण हा A काढायचा आहे, म्हणून तो जुगाड करत आहे आपण। आता बघा तुम्ही जर विचार केला हे परिमेय काय याला काय आपण रॅशनलायझिंग जर केला आपण रॅशनलायझिंग तर आपलं उत्तर भेटणार आहे। समजा वर्गमुळात 3 खाली पण मल्टिप्लाय करतो आणि वर्गमुळात 3 वरे पण मल्टिप्लाय करतो। ओके, याला कुठलाही शॉर्टकट नाही, हाच तो शॉर्टकट आहे आपल्याला वापरायचा आहे। मग चला वर्गमुळात 3 बरोबर आहे की नाही। आता वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 जर केलं तर वर्गमुळात 9 येत असते आणि वर्गमुळात 9 ची किंमत आपल्याकडे काय राहते बघा 3 राहते आणि बघा 3 बाजूला वर्गमुळात जशास 3। आता लक्षात घ्या हा जो वर्गमुळात 9 म्हणजेच काय वर्गमुळात सर त्याची व्हॅल्यू काय असणार 3 असणार आहे, म्हणजे हा 3 आणि हा 3 कटलेला आहे, म्हणजे फायनल आन्सर बघा वर्गमुळात 3 आलेला आहे। याचा अर्थ एकाच वर्गमुळात 3 गुणोत्तर आलं, 1 जर आलं तर त्याचं माप 30 अंश राहते आणि वर्गमुळात 3 जर पडला त्याचं माप काय 60 राहते। आता मला सांगा वर्गमुळात 3 आला CD, मग CD समोरचा जो कोण आहे
तो CD समोरचा जो कोण आहे तो 60 अंशाचा असणार आहे. पहिला 30 आला आणि जो दुसरा आला तो 60 आला, म्हणजे एकंदरीत बघा 30 अधिक 60 म्हणजे 90 अंशाचा माप असणार आहे कोण बीएडीचं. भले लेंदी असू द्या, बघा तुम्हाला संकल्पना जर कळली असेल तरच तुम्हाला हे उत्तर येणार आहे. माझं एवढंच मानायचं आहे, तुम्हाला संकल्पना असेल याचं विश्लेषण करायचं आहे. बघा तुम्हाला जर अशा प्रकारे स्पष्टीकरण आवडत असेल तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, मुद्दाम मी अशा प्रकारे सांगितलेला आहे, कुठलाही तुम्हाला गुणधर्म फॉर्म्युला वापरायची गरज नाही, डायरेक्ट शॉर्टकट सांगितलेला आहे. बघा पुन्हा एकदा तुम्हाला विचारला प्रश्न कशावर, बघा खालील आकृतीचे एकूण क्षेत्रफळ काढा. काय विचारलं? खालील आकृतीचे एकूण क्षेत्रफळ विचारलं. आता तुम्ही जोपर्यंत या डायग्रामला वेगवेगळ्या भागामध्ये डिवाइड करत नाही तोपर्यंत आपलं उत्तर भेटणार नाही. आता मी काय करतो माहिती आहे का, मी समजा लांब अशी रेष ओढली तर मला या डायग्रामला वेगवेगळ्या भागामध्ये विभागता येते आणि हे पण जॉईन करून घेतली. मला सगळा पहिला भाग हा होणार आहे, याचं क्षेत्रफळ काढायचं. सेकंड तुमचा हा असणार आहे, थर्ड तुमचा हा असणार आहे आणि हा जो असणार बघा चौथा, आणि जो लास्टचा आहे तो खालचा 5वा असणार आहे. म्हणजे या डायग्रामला 5 भागामध्ये डिवाइड करून याचा आपण क्षेत्रफळाचं उत्तर काढू शकतो. आता मला एक सांगा, तुम्ही जर विचार केला हे बघा हे 2 आहे, हे बरं 2 आहे आणि 2 आहे म्हणजे रुंदी 2 आहे. आता टोटल जर 9 असेल, बरोबर आहे की नाही, म्हणजे टोटल जर 9 असेल, बघा हे तुमचं हे अंतर किती आहे, बघा हे जे अंतर आहे ते 3 आहे, म्हणजे वरचं जे अंतर असणार बघा 6 असणार आहे. म्हणजे बघा हे पण 6 असेल, हे पण 6 असेल आणि हे पण 6 असेल. आता ह्या सगळ्या आयताकृती आहेत, बरोबर आहे की नाही. आणि आयताचं क्षेत्रफळ काय असते, लांबी गुणिले रुंदी असते. आपण एकाचं काढून घेऊ, बघा sin 2 12 sin 2 12 sin 2 12 आणि बघा 12 12 सगळ्यांचं आलं, 12 36 तिघांचं झालं बघा 36 काय झालं एकूण क्षेत्रफळ झालेलं आहे. आता मला सांगा हा तुमचा आयत सुद्धा आहे, मग याचं पण लांबी गुणिले रुंदीच्या माध्यमातून काढता येते. मला सांगा याची रुंदी 3 आहे, आता लांबी मोजा, हे 2 आहे बघा, हे वरचं 2 आहे, 2 आणि 2 4, 2 आणि 6 8 आणि 10. मला सांगा ही लांबी बघा एकूण 10 झाली आहे, म्हणजे 10 गुणिले 3 केलं 10 आणि 30, म्हणजे या पूर्ण आयताचं क्षेत्रफळ काय आलं बघा चौथ्या भागाचं 30 आलं, 10 आणि 30. आता राहिला का छोटासा 5वा भाग राहिला आहे, याचं क्षेत्रफळ काय असतं बघा, लांबी पण 2 आहे रुंदी पण 2 आहे, म्हणजे चौरस आहे अशा प्रकारे. आणि चौरसचं क्षेत्रफळ काय राहते बघा, बाजूचा वर्ग राहते, म्हणजे 2चा वर्ग किती 4, सगळ्यांची बेरीज करून घ्या. बघा 36 मध्ये 4 मिळवले ते 40 झाले, 40 अधिक 30 म्हणजे काय 70, म्हणजे याचं जे काय क्षेत्रफळ असणार आहे काय 70 चौरस एकक असणार आहे की नाही, 70 चौरस एकक असणार आहे. ओके, पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. असेच प्रश्न तुमच्या येत्या 28 जूनला येणार आहेत, हे मला खात्रीशीर माहिती आहे. या पेपरमध्ये मला 99 मार्क होते, त्याच्या अनुषंगाने मला माहिती आहे शेवटच्या टप्प्यामध्ये कशा प्रकारे तुमच्याकडून तयारी करून घ्यायची आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघा, जर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे, कारण तुम्हाला नवनवीन अपडेट व्हिडिओचे भेटणार आहे. आणि पुढच्या दिवसामध्ये बघा आजपासून उद्या आणि परवा आपल्याकडे अवधी राहिलेला आहे, या 2 दिवसामध्ये भूमितीचे मेगा लेक्चर असणार आहे आणि बीजगणिताचे सुद्धा मेगा लेक्चर असणार आहेत. काय म्हटलं बघा, शेजारील समभुज चौकोनातील माप कोण n डिग्रीचं विचारलेलं आहे तुम्हाला. n म्हणजे काय, तुमचा जो कोण विचारला तो बघा. आता मला सांगा समभुज चौकोन म्हणजे काय बघा, तो एका प्रकारचा रोम्बस आहे. समभुज चौकोनाच्या सगळ्या बाजू सारख्या राहतात, आपण डिटेल मध्ये घेणार आहोत. आता बघा सगळा जी काही तुम्हाला दिलेला आहे डाटा प्रोव्हाइड केलेला आहे, बघ त्यासाठी तुम्हाला एक गुणधर्म माहित पाहिजे. बघा समभुज चौकोनाची कर्ण परस्परांना काटकोनामध्ये दुभागतात, म्हणजे कसं बघा हे जे काही एकमेकांसोबत जे अँगल बनवतात ते सगळा 90 अंशाचा बनवतात. आणखी एक महत्वाचा गुणधर्म आहे की समभुज चौकोनाची कर्ण परस्परांना दुभागतात, काटकोना दुभागतात, हे तर बरोबरच आहे, पण जे समोरील कोण आहेत त्यांना पण दुभागतात. म्हणजे कसं हा जर कर्ण असा गेला, हे जर 20 असेल तर इकडला पण 20 असणार आहे. म्हणजे सम्मुख कोण कोणाचे समभुज चौकोनाचे तुमच्या कर्णाच्या माध्यमातून दुभागल्या जातात, म्हणजे सम्मुख कोण दुभागतात. मग हे 20 जर असेल हे पण 20 असणार आहे, लक्षात. आता मला सांगा समजा हे जर बघा हे जर विचार केला, हे पण अंतर कोण आहे आणि हे पण अंतर कोण आहे, म्हणजे जवळचे लगतचे कोणाचे समभुज चौकोनाचे लगतचे कोण पूरक असतात है की नाही. ऍडजस्टंट अँगल्स ऑफ ए रोम्बस आर सप्लिमेंटरी आहे की नाही. मग आता काय करायचं मला सांगा, या दोघांची बेरीज किती आहे, आपल्याला 180 पाहिजे, आपल्याकडे 40 आहे. 180 मधून जर तुम्ही 40 वजा केलं 140 माप आलं. कोणाचं 140 माप आलं बघा, या कोणाचं माप आलं. प्रश्न काय विचारला की तुम्हाला यनचं माप किती, मग लक्षात घ्यायचं बघा हा जो कर्ण आहे या कोणाला काय करतो डिवाइड करतो. आता मला सांगा 140 आहे, मग या दोघांचा जर डिवाइड केलं हे पण 70 येणार आहे आणि हे पण 70 येणार आहे. याचा अर्थ काय यनचं जे माप आहे n डिग्री
हे असणार आहे बघा 70 अंश असणार आहे. बघा अशाच प्रकारे जर हे सेशन तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि करायचं सुद्धा आहे. बेल आयकॉन प्रेस करून ठेवायचं सुद्धा तुम्हाला आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघू. बघा काय म्हणते पहा. प्रश्न क्रमांक नेक्स्ट पहा. एका प्रतलातील काही बिंदू प्रत्येक जोडीनुसार रेषाखंडाने जोडले. तयार झालेल्या रेषाखंडाची संख्या 10 असल्यास प्रतलातील बिंदूची संख्या सांगा. बघा तुम्हाला परम्युटेशन कॉम्बिनेशनचा प्रश्न आहे. मला सांगा कुठली रेषाखंड जर बनवायची असेल तर आपल्याला 2 बिंदूची आवश्यकता असते. आता मला सांगा तुम्हाला रेषाखंड 10 दिले तर मी तुम्हाला डायरेक्ट जुगाड सांगतो कसं. बघा काय करायचं, तुम्हाला रेषाखंडाची संख्या दिली त्या रेषाखंडाच्या संख्येला दुप्पट करायचं म्हणजे 10 × 20 होणार. बघा आता या 20 ची अशी फोड करायची की जेणेकरून क्रमागत नंबर आले पाहिजे. आता याला 4×5 म्हणू शकतो. बघा 4×5 म्हणजे याचा अर्थ काय 4 आणि 5चा जर गुणाकार केला तर तुम्हाला काय भेटणार आहे 4×5 भेटणार आहे. आता हे जे 5 आहे जी काय मोठी संख्या आहे ते त्या बिंदूची संख्या म्हणजे बिंदू तेवढे असणार आहे. मोठी संख्या म्हणजे काय असणार बघा तेवढे बिंदू असणार आहे. म्हणजे या ठिकाणी बघा एकंदरीत 5 बिंदू होते. पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. बघा हे तुम्हाला डायरेक्ट शॉर्टकट सांगितला पण मी तुम्हाला याचा जे काही मेन फॉर्मॅट आहे ते सांगतो. बघा तुम्हाला जर रेषाखंडाची जर संख्या काढायची असेल रेषाखंडाची तर तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचं कसं आहे n-1/2 याच फॉर्मॅटने हे उत्तर येते. हे त्याचा देशी जुगाड आहे. आता हे तुम्हाला आणखी एक दुसऱ्या ठिकाणी वापरता येते हस्तांदोलन, त्यालाच काय म्हणतो आपण हँड शेकिंग आहे की नाही. ते तुम्हाला याच्या माध्यमातून उत्तर काढता येते. 2 संघामध्ये 4 संघामध्ये 2 व्यक्तीमध्ये 50 व्यक्तीमध्ये अशा प्रकारे उत्तर काढता येईल. आणि अशाच प्रकारे बघा पेपरला प्रश्न विचारतात. भूमिती जर तुम्ही केलं तर पेपरची भीती तुम्हाला राहणार नाही एवढी तर गॅरंटी देण्याचा मी प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा करणार आहे. काय म्हटलं बघा आकृतीत चौकोन एबीसीडी मध्ये ए आणि बी चं माप किती आहे बघा 90 अंश आहे. हा पण ए 90 आहे आणि बी पण 90च आहे. आता परत काय म्हटलं बघा सी चं माप बघा 60 डिग्री आहे. हा तुमचा इकडला 60 डिग्री दिलेला आहे. आता बघा एडीचं माप म्हणजे ए पासून डी बघा तुम्हाला 7 दिलेला आहे. आता एवढं लक्षात घ्यायचं की आकृती परिपूर्ण करून घ्यायची. आता मी समजा डी पासून जर अशी लाईन काढली तर मला एक आयत भेटतो वरच्या भागाचा. आता ए बी सी डी याला ई म्हणतो बघा म्हणजे बघा ए बी ई डी याला काय म्हणतो आपण रेक्टँगल हा आयत आहे. मग आता ह्या आयताचं काय गुणधर्म असतो आयताचा गुणधर्म बघा समोरील बाजू सारखे असतात. हे जर 7 असेल तर हे पण 7 असणार आहे. बघा बी पासून सी किती अंतर आहे बघा तुमच्याकडे 11 आहे आणि बी पासून सी बघा तुमच्याकडे 11 आहे. आता विचार करा समजा टोटल 11 आहे 11 मधून जर बी मायनस केलं 7 मायनस केलं तर खाली 4 उरणार आहे. आता परत एकदा आणखी सांगतो बघा जर तुम्हाला माहित असेल तर बघा हा 60 मापाचा कोण आहे हा 90 असणार आहे आणि हा तुमचा 30 असणार आहे. म्हणजे 30 60 90चा प्रमेय काय सांगतो की जे तुमची बाजू काय 60 समोरची बाजू कशी असते बघा वर्गमुळात 3 पट राहते. लक्षात घ्यायचं बघा एक जर तुम्हाला एक बाजू 4 दिली तर त्याची समोरची बाजू 60 समोरची 4 वर्गमुळात 3 असणार आहे. हे जुगाड आहे. समजा 60 समोरची बाजू वर्गमुळात 3 पट असते ना आणि 30 बाजू घ्यायची 4 माप घ्यायचं आणि बाजूला वर्गमुळात 3 लिहायचे जुगाड आहे तुमच्याकडे. आता मला सांगा हे जर 4 वर्गमुळात 3 असेल याला पण बाजू काय समोरील सारख्या असतात आयताच्या म्हणजे वरची पण बाजू काय असणार वर्गमुळात 4 असणार आहे 4 वर्गमुळात 3 असणार आहे. एसी विचारला आता मी सगळं हे रफ करतो पहा. मी समजा जर तुम्हाला एसी विचारला ए पासून सी म्हणजे ए ना सी ला जर जॉईन केलं तर तुम्हाला एक प्रकारचा कर्ण भेटलेला आहे. आता मला सांगा जसा तुमचा डी होता तसा बी किती आहे बघा 4 वर्गमुळात 3 आहे. किती आहे बघा 4 वर्गमुळात 3 आहे. आता हे 4 वर्गमुळात जे 3 आहे तुमचं ओके 4 वर्गमुळात 3 जे आहे उत्तर कसे झालं तुमच्या ए बी चालतं तुम्हाला एसी काढायचं आहे. म्हणजे बघा हे टोटल बघा तुमचं किती आहे टोटल 11 आहे. मला सांगा हा काटकोन त्रिकोण बनतो डिटेल मध्ये का घेत आहे तर तुम्हाला ते समजलं पाहिजे म्हणून पेपरला असेच गणित येत असतात. आता हा काटकोन त्रिकोण बनतो म्हणजे या बाजूचा वर्ग अधिक या बाजूचा वर्ग म्हणजे काय एसीचा वर्ग. फॉर्म्युला डायरेक्ट बनवायची गरज नाही आहे मी डायरेक्ट किमती देतो बघा. एसीचा वर्ग जर तुम्हाला काढायचा असेल तर एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग म्हणजे 4 वर्गमुळात 3 त्याचा वर्ग घ्यायचा आणि अधिक 11चा वर्ग याला सॉल्व्ह करायचा. चला सांगा मला आता या दोघांचे वर्ग तुम्हाला करावं लागणार आहे. 4चा वर्ग बघा 16 असते
आणि वर्ग आणि वर्गमुळात चिन्ह कटत असते, बाजूला गुणिले किती असणार बघा 3 असणार, अधिक बघा 11चा वर्ग किती असते 121, आता बघा गुणाकार करून घ्या 16×48 अधिक 121, चला बेरीज करून घ्या बघा 8 आणि 1 9 होणार आणि बघा 12 16 होणार 169, म्हणजे एसीचा वर्ग काय झाला बघा 169, एसी तुम्हाला काढायचा आहे, दोन्ही बाजूला काय घ्या वर्गमूळ घ्या, मला सांगा 169चं वर्गमूळ बघा 13 असते, म्हणजे याचाच अर्थ एसी ची लांबी बघा 13 असणार आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, जर तुम्ही या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे, बेल आयकॉन प्रेस करून ठेवायचं आहे। ओके, चला नेक्स्ट प्रश्न बघा, सुंदर असे प्रश्न मी याच्यामध्ये आणलेले आहेत बघा। प्रश्न काय म्हणतो नेक्स्ट बघा, 9 सेमी व 40 सेमी आयताकृती रंगीत कागदाच्या दोन्ही कर्णावर कापून 4 पताका तयार केल्या आहे की नाही, तर 2 मोठ्या पताकांची एकूण परिमिती किती असं विचारलेलं आहे। सरळ साधे प्रश्न भूमितीमध्ये विचारतात, हे तुम्हाला लक्षात या सेशनच्या माध्यमातून आम्हाला आणून द्यायचं आहे। आता बघा आयताकृती म्हणजे काय, पहिल्यांदा आयत काढून घेऊ आपण। चला मग आता अशा प्रकारे आयत काढला, आता आयताची कर्ण जॉईन करू बघा, अशा प्रकारे मी जॉईन केले, तर विचार करा याच्यामध्ये 4 भाग बनतात बघा, 1 2 3 4, आपल्याला मोठ्या भागाच्या पताकाचा विचार करायचा। आता मोठ्या भागाचा पताका होता बघा, हा जो आहे तो मोठा पताका आहे 2 बघा, पहिला पण आहे आणि हा सुद्धा खालचा सुद्धा आहे, हे 2 पताके लहान आहेत, त्याची तुम्हाला मोठ्या 2 पताकाची परिमिती काढायची आहे। त्यांनी काय बघा, त्यांनी सांगितलं की याची रुंदी बघा 9 आहे आणि याची जी रुंदी आहे ती 9 आहे आणि याची लांबी जी आहे ती 40 आहे। आता हा काटकोन त्रिकोण बनतो, परिमिती म्हणजे काय, सर्व बाहेरील बाजूंची बेरीज त्या पताकांची। बरं, जर पताका जर विचारात घेतला, हा पहिला एक पताका आहे आणि हा तुमचा दुसरा पताका आहे, मोठ्या आकाराचा आहे, दोघांची परिमिती काढायची आहे। मग आता अशा वेळेस काय करायचं बघा, काटकोन त्रिकोण आहे, काटकोन त्रिकोणाचा गुणधर्मामध्ये काय वापरायचा असतो, पायथागोरसचा प्रमेय वापरायचा असतो। आता 9चा वर्ग अधिक 40चा वर्ग म्हणजे 41चा वर्ग भेटतो, 9 40 41 काय, 9 40 41 पायथागोरसचा त्रिकूट आहे, ट्रिपलेट ऑफ द पायथागोरस आहे की नाही, आहे की नाही। मग आता मला सांगा 9चा वर्ग अधिक 40चा वर्ग म्हणजे 41चा वर्ग, आता ही जी बाजू आहे ती 41 आहे आणि ही जी बाजू आहे ते पण 41 आहे। आता मला सांगा ही बाजू म्हणजे परिमिती, ही बाजू मध्ये त्याची बेरीज करावी लागेल तुम्हाला, ही पण बाजू मध्ये त्याची पण बेरीज करावी लागेल, या पण बाजूची बेरीज करावी लागेल आणि या पण बाजूची बेरीज करावी लागेल। जर तुम्ही जर ड्रॉइंग मी अशा प्रकारे काढलं समजा, या सगळ्या बाजूंची जर बेरीज केली पताकांची बरं, तर तुम्हाला परिमिती मिळणार आहे। आता मला सांगा हे 41 आहे, हे 41 आहे, हे 40 आहे, हे 40 आहे, करा बेरीज मग 40 आणि 40 किती रे 80 होईल बघा, 40 आणि 40 80 आणि 41 आणि 41 म्हणजे बघा 82 झालं, म्हणजे एकंदरीत बघा 2 16 162 काय असणार आहे सेमी, त्याची काय असणार आहे परिमिती असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्हाला जर भूमितीची जर भीती घालवायची असेल तर या सेशनला शेवटपर्यंत पाहायचं आहे। मी पहिले सांगितलेलं आहे तुम्हाला, करा भूमिती आणि टीईटी पेपरची घालवा भीती आहे की नाही, त्याच्या माध्यमातून तुम्हाला सेशन पूर्ण बघावंच लागणार आहे। ओके, चला नेक्स्ट प्रश्न बघा, हा काय म्हटलं पुन्हा एकदा आणखी बेस्ट लेवलचा प्रश्न मी घेऊन आलेला आहोत बघा। काय म्हणते प्रश्न, आता आकृतीत PQ ची जी काही लांबी आहे किंवा PQ मोठा आहे PR पेक्षा, करूया बघा इकडे पहा, PQ ची जी लांबी आहे ती PR पेक्षा कशी आहे मोठी आहे। तुम्हाला एक गुणधर्म माहित पाहिजे, ज्याची लांबी मोठी त्या समोरचा कोण मोठा, ज्याची लांबी मोठी त्या समोरचा कोण मोठा, हा नियम माहित पाहिजे तुम्हाला। आता QS व RS हे अनुक्रमे Q व R चे दुभाजक आहेत। आता बघा QS नावाचा जो काय तो दुभाजक आहे, दुभाजक म्हणजे काय, दोन्ही गुणाला सारख्या भागामध्ये डिवाइड करते। आता बघा RS पण काय त्याचा दुभाजक आहे, कोण दुभाजक, कोण दुभाजक मध्ये सारख्या भागामध्ये डिवाइड करणे। तर खालीलपैकी अचूक पर्याय कोणता असा विचारलेला आहे, खालीलपैकी अचूक पर्याय कोणता असा विचारलेला आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक ट्रिक वापरायची, कशी बघा, ज्या समोरचा म्हणजे जी बाजू मोठी त्या समोरचा कोण मोठा, आणि म्हटलं बघा PQ ची लांबी मोठी आहे, मग PQ समोरचा कोण काय असतं बघा R, जर R मोठा असेल तर Q लहान असेल ना, म्हणजे R अँगल मोठा आहे। आता R जर अँगल मोठा आहे तर कोण दुभाजकामुळे कोण पण मोठा असणार ना, हा कोण दुभाजक आहे, म्हणजे हे जर 100% कोण मोठा असणार, म्हणजे पूर्ण कोण मोठा असेल तर अर्धा पण कोण मोठा असेल ना, याचा अर्थ हे जर कोण मोठा असेल तर या समोरची बाजू कोणती QS मोठी असणार आहे, हे 101% आहे। आता बघा QS मोठा RS पेक्षा पर्याय क्रमांक 1 मध्ये पाहायला भेटते।
बघा QS RS पेक्षा लहान आहे, पर्याय क्रमांक 2 कटला. बघा QS आणि RS सारखे आहे, पर्याय क्रमांक C पण कटला. आणि पर्याय क्रमांक D मध्ये बघा QS आणि SR सारखे, हे पण कटला. याचा अर्थ काय, ज्याचा कोन मोठा त्या समोरची बाजू मोठी, किंवा जी बाजू मोठी त्या समोरचा कोन सुद्धा मोठा असणार आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं हे उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, पुन्हा एकदा विनंती करतो की तुम्ही जर या सेशनला पाहत असाल, आपली जी काही लिंक आहे त्या आपल्या मित्रांपर्यंत पोहोचायची आहे. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. कमेंट बॉक्स मध्ये कमेंट सुद्धा तुम्हाला करायची सुद्धा आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघा. चक्रीय समलंब चौकोनाचा एक कोन दुसऱ्या कोनाच्या 3 पट आहे, तर त्याचा लहान कोनाचे माप किती असं विचारलेलं आहे. तुम्हाला चक्रीय चौकोन सर्वात पहिले कळायला पाहिजे. चक्रीय चौकोन म्हणजे काय असते, एक वर्तुळ असतो, त्या वर्तुळाला काय असतो बघा, एक चौकोन राहतो, त्या चौकोनाला म्हणतात चक्रीय चौकोन म्हणतात. हा तुमचा समलंब चक्रीय चौकोन आहे. ट्रॅपेझियम आहे की नाही, ट्रॅपेझियम, सायक्लिक ट्रॅपेझियम म्हणतात त्याला. ओके, आता बघा ABCD नावाचा तुमचा चक्रीय चौकोन आहे, समलंब चक्रीय चौकोन आहे, बरोबर आहे की नाही. आता काय म्हटलं त्यांनी, एक कोन दुसऱ्या कोनाच्या 3 पट आहे. आता एक गुणधर्म माहित पाहिजे. समजा A नावाचा कोन घेतला, C नावाचा कोन घेतला, जर 1 पट असेल हे 3 पट असेल, तुम्हाला चक्रीय समलंब चौकोनाचा गुणधर्म माहित पाहिजे की चक्रीय समलंब चौकोनाचे सम्मुख कोन काय असतात, पूरक असतात. म्हणजे 1 अधिक 3 याची बेरीज किती असणार बघा, 180. 1 पट अधिक 3 पट म्हणजेच किती, 180. मला सांगा 1 पट आणि हे 3 पट एकंदरीत बघा ते 4 पट होणार आहे. मग 4 पट म्हणजे 4 भागाची किंमत तुमचे काय असणार बघा, 180 असणार आहे. मग एका भागाची किंमत काढून घ्या, 4 ने भागून घ्यायला कसं होईल बघा, 4 1 4, 4 चूक 16, राहिले बघा 2, झाले 20, 4 पंचे किती रे 20. म्हणजे एका भागाची किंमत किती आली बघा, एका भागाची किंमत किती आली, 45 डिग्री आलेली आहे. प्रश्न काय विचारला, त्या लहान कोणाचे माप किती. मला सांगा, हा 3 भाग आहे, हा 1 भाग आहे, मग लहान कोणाचं माप किती असणार आहे, 1 भाग, म्हणजे त्या कोणाचं माप 45 असणार आहे. याचा अर्थ काय, हा जो पर्याय क्रमांक D आहे ते आपले योग्य उत्तर असणार आहे. बघा अशाच प्रकारे हे तुम्हाला सॉल्व्ह करता येते. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. ओके, चला नेक्स्ट प्रश्न बघा. काय म्हटलं बघा, एका त्रिकोणाचा पाया त्यांच्या उंचीपेक्षा मोठा आहे. पाया कसा आहे, मोठा आहे उंचीपेक्षा. तुम्हाला क्षेत्रफळाची किंमत दिलेली आहे, क्षेत्रफळ या इक्वेशन मध्ये दिलेलं आहे. तर त्या त्रिकोणाची उंची किती असा विचारलेला आहे. कुठलाही त्रिकोण राहू द्या, तुम्हाला क्षेत्रफळ जर काढायचा असेल तर 1/2 पाया गुणिले उंची हा फॉर्म्युला आहे. म्हणजे काय, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय असते बघा, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर राहते बघा, काय राहते, 1/2 गुणिले काय, पाया गुणिले उंची असते. काय राहते, पाया गुणिले उंची असते. आता हा फॉर्म्युला मी थोड्या वेळापुरता बाजूला करून घेतो. ओके, थोड्या वेळापुरता मी याला बाजूला करून घेतो, याचा मला उपयोग पडणार आहे. लक्षात घ्या, त्याने क्षेत्रफळ सांगितलेलं आहे. काय सांगितलं बघा, क्षेत्रफळाची किंमत सांगितली बघा, 1/2 एक्सचा वर्ग. बघा ना, इक्वेशन दिलं तुम्हाला, क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि पाया उंचीपेक्षा मोठा आहे म्हणते, म्हणजे 1/x वर्ग अधिक काय बघा, 3x अधिक 2.12. हा तुमचा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे. सर्वात पहिले बघा याला सॉल्व्ह करून घेऊ. चला, 1/2 बाजूला एक्सचा वर्ग असणार आहे अधिक 3x असणार आहे. आणि जर समजा 2 ने 2 ला गुणलं तर 2 2 4 आणि 4 आणि 1 5, म्हणजे 5/2 असणार आहे. आता एक तुम्हाला इथं जुगाड करावं लागणार आहे. समजा हे बघा, या फॉर्म्युल्यामध्ये 1/2 आहे, म्हणजे तुम्हाला पायाचा आणि उंचीचा फॅक्टर भेटणार आहे. पायाचा आणि उंचीचा फॅक्टर भेटणार आहे. मग मी एक जुगाड करतो बघा, मला सांगा रे, 3x, समजा मला 3 जर लिहायचा असेल तर मी 6/2 म्हणजे 3 लिहू शकत नाही का, म्हणजे 3 ला 6/2 लिहिता येते. एवढंच जुगाड करायचं होतं मला. याचा अर्थ काय, 2×6 म्हणजे या 6/2 ची किंमत 3 असणार आहे. मी याला रिप्लेस करतो बघा, काय असणार बघा, 1/2 एक्सचा वर्ग असणार आहे अधिक 3x म्हणजे काय, 6x/2 घेतो, कारण 2×6 म्हणजे 3च किंमत असणार आहे आणि 5/2 असणार आहे. आता प्रत्येकामधून 1/2 कॉमन निघणार आहे. आता 1/2 कॉमन का काढलं, कारण तुम्हाला हे 2 फॅक्टर भेटणार आहेत. मग चला 1/2 कॉमन काढा. 1/2 कॉमन काढला तर राहिला का बघा, एक्सचा वर्ग राहिला. आता समजा 1/2 जर कॉमन काढला तर मग काय राहिला, 1/2 कॉमन काढला तर 3 नाही राहणार बघा. 1/2 म्हणजे इथला 1 बाहेर गेला, बाजूला 6 ला 6x राहिलेला आहे आणि बाजूला बघा हे 5 1 5 असते, 1/2 बाजूला घेतला तर 5 राहणार आहे. आता लक्षात घ्या, एकाला 1/2 आणि एकाला 1/2 काय केला, कट केला. वाटच बघा, 1/2 ला 1/2 बघा इथं पाय आहे. आता या वर्ग समीकरणाचा तुम्ही सॉल्व्ह केला, वर्ग समीकरण काय बघा, एक्सचा वर्ग आहे
अधिक किती आहे बघा 6x आहे, बाजूला किती आहे बघा 5 आहे. याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर वर्ग समीकरणाला फूट पाडता येते बघा. आता लक्षात घ्या 1 ला 1 असणार आहे. आता हे वर्ग समीकरण आहे. आता सांगा मला इथं काही नसतो म्हणजे 1 राहतो, 1 गुणिले 5 म्हणजे काय 5 1 5, गुणाकार 5 आला पाहिजे. काय आला पाहिजे? गुणाकार 5 आला पाहिजे आणि बेरीज 6 आली पाहिजे. म्हणायचं 5 1 5, 5 1 5, 5 अधिक 5 अधिक 1 म्हणजे 6, म्हणजे बेरीज 6 आली पाहिजे, गुणाकार 5 आला पाहिजे. ओके, चला मग आता याचं जे फॅक्टर पडणार आहे बघा, एका ब्रॅकेटमध्ये बघा x + 5 असणार आहे आणि एका ब्रॅकेटमध्ये बघा x अधिक काय असणार आहे 1 असणार आहे. आता विचार करा, त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की पाया जो आहे तो उंचीपेक्षा मोठा आहे. ऑब्झर्व करा बरं, इथला 1/2 ला 1/2 असणार आहे. आता मला सांगा x अधिक 5 ची किंमत आणि x अधिक 1 ची किंमत कोण मोठी असणार आहे? x अधिक 5 मोठी असणार आहे. म्हणजे तुमचा जो पाया असणार आहे तो x अधिक 5 असणार आहे. पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत मागील वर्षातील आहे 2013 पासून ते 2025 पर्यंत, आणि अशाच प्रकारे प्रश्न पेपरला विचारतात. हे मला सुद्धा माहिती आहे. तुम्हाला सांगण्याचा एवढाच उद्देश आहे, हे पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे तुम्हाला. जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं सुद्धा नाही आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघा काय म्हणतो. प्रसादचे घर 2 मंदिरापासून समान अंतरावर आहे. घराचे प्रत्येक मंदिरापासूनचे अंतर 200 मीटर आहे. आता जसं बोललो तसं आपण काय करायचं, डायग्राम ड्रॉ करायचे. आता समजा टेम्पल नंबर 1 पहिला टेम्पल आहे आणि टेम्पल नंबर 2 दुसरा टेम्पल आहे. आता लक्षात घ्या, या दोघांना जोडणारा एक रस्ता आहे, समोर उल्लेख केलेला आहे बघा. काय म्हटलं परत, 2 मंदिरापासून समान अंतरावर आहे. मंदिरापासूनचे अंतर 200 मीटर आहे. प्रसादचं घर, आता सांगा प्रसाद समजा इथं जर असेल, प्रसादचं घर इथं आहे आणि खाली सागरचं घर आहे. आता हे बऱ्याच युट्यूबरने काय केलेलं आहे, हे उदाहरण फार लेंदी करत सोडवलेलं आहे, पण याचं आपल्याला जुगाड माहिती आहे कसं बघा. आता हे प्रसादचं घर आहे आणि बघा सागरचं घर आहे. आता याने काय म्हटलं, प्रसादचं घर 200 मीटर आहे पहिल्या मंदिरापासून आणि दुसऱ्या मंदिरापासून सुद्धा कसं आहे 200 मीटर आहे, म्हणजे दोघांचं समान अंतर आहे. आणि बघा सागरचं जे घर आहे आणि जे काही दुसऱ्या टेबल पासून सागरचं जे घराचं अंतर आहे ते 150 मीटर आहे आणि 150 मीटर आहे. आता प्रश्न काय विचारला माहितीये का, या रस्त्याची जी लांबी आहे ती 240 मीटर आहे. म्हणजे जोडणारा जो रस्ता आहे मंदिराचा तो 240 मीटरचा आहे. किती मीटरचा आहे? 240 मीटरचा आहे. आता या जोडणाऱ्या रस्त्याच्या विरुद्ध बाजूस प्रसादचं घर आहे आणि सागरचं घर आहे. या बाजूला प्रसाद आहे, या बाजूला सागर आहे. आता बघा काय म्हणते, प्रत्येक मंदिरापासून 150 अंतरावर कोण आहे? सागरचं घर आहे. तर त्या घरातील अंतर का विचारलं, म्हणजे प्रसादच्या घरापासून सागरचं घर किती अंतरावर. मी काय करतो माहिती आहे का, ही रेस जॉईन करून घेतो. बघा तुम्हाला पतंगाची आकृती भेटेल, पाहून घ्या. पतंगाची आकृती भेटेल आहे की नाही. आता पतंगाचा गुणधर्म काय सांगते माहिती आहे का, पतंगाच्या लगतच्या बाजू सारख्या असतात, त्या गुणधर्माचा वापर करायचा नाहीये. पण एक लक्षात घ्या, समजा जर हे तुम्हाला गुणधर्म माहित पाहिजे बघा, तुमच्या पतंगाचे कर्ण परस्परांना काटकोनामध्ये दुभागतात. डायगोनल्स ऑफ ए काइट आर परपेंडिक्युलर बायसेक्टर टू इच अदर, हे गुणधर्म आहे की नाही. म्हणजे मला सांगा काटकोनामध्ये 4 कोन 90 अंशाचे असणार आहे. आता सांगा परस्परांना दुभागतात, टोटल बघा आपल्याकडे किती आहे 240, म्हणजे 120 असणार आहे. आता लक्षात घ्या, हे पण 120 असणार आहे. याचा काही उपयोग नाही करायचा बघा. आता मी तुम्हाला सांगतो कसं, तुम्ही जर विचार केला हे 200 आहे, हे 150 आहे, हे जे तुमचे जे कोण म्हणतात ते ऍक्च्युअली काय 90 अंशाचे असतातच. मग तुम्हाला काटकोन त्रिकोणाचा प्रमेय सांगायचा आहे तुम्हाला, काय पायथागोरसचा त्रिकोण. बघा आता मी 200 लिहून घेतो बघा, परत बघा 150 लिहून घेतो. याच्यामध्ये काय रिलेशन आहे बघा, मी या दोघांचा एक एक शून्य गायब करतो. बघा 1 शून्य कटला, 1 शून्य कटला. जर मी याला काय ना भाग दिलं 5 न, तर 5 त्रिक 15 होते आणि 5 चोक 20 होते. जरा फिलिंग तुम्हाला कशी आली बघा, कशी फिलिंग आली माहिती आहे का, 3 4 5 आहे की नाही. 3 4 5 हे लॉजिक लागा लागलं, हे 3 4 5 आहे की नाही. लक्षात घ्या, हे बघा हे 3 5 15, पुन्हा 4 5 20 आणि 5 त्रिक 15, सॉरी 5 5 25, म्हणजे 25 झालं. पण शून्य कट केला, शून्य देऊन द्या ना, म्हणजे त्या दोघांच्या घरातील जे अंतर आहे ते 250 मीटर असणार आहे. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं होतं. लेंदी सॉल्व्ह करायचं नाही, परीक्षेमध्ये वेळ वाचवायचा आहे तुम्हाला. ज्या ठिकाणी वेळ वाचवता येईल त्या ठिकाणी वाचवायचा. पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. बघा अशाच स्पष्टीकरणाचा जर फायदा होत असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. चला नेक्स्ट प्रश्न बघा, खालीलपैकी योग्य विधान कोणते. विधानावरचा प्रश्न आहे. एकरूप कोन असणाऱ्या समांतरभुज चौकोनाला आयत म्हणतात.
दुसरं वाक्य काय, एकरूप बाजू असणाऱ्या आयताला चौरस म्हणतात. एकरूप कोण असणाऱ्या समभुज चौकोनाला चौरस म्हणतात. तुम्हाला हे प्रश्न सोपे वाटतात जर तुमचे कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला येतात, नाही तर येणार नाही. प्रश्न तुम्हाला आयतावरचा आहे, मग मी आयत ड्रॉ करतो. बघा आयत ड्रॉ केला. काय म्हटलं बघा, एकरूप कोण असणाऱ्या समांतरभुज चौकोनाला आयत म्हणतात. आता मला सांगा, सगळेच्या सगळे कोण काय तुमचे सारख्यात एकरूप आहेत. आणि मला सांगा समांतरभुज चौकोन म्हणजे काय, ज्याच्या बाजू समांतर असतात. म्हणजे सर्वच्या सर्व आयात हे समांतरभुज चौकोन असतात. हा नियम महत्वाचा आहे. म्हणजे आयातच समांतरभुज चौकोन आहे. म्हणजे जर सगळेच्या सगळे कोण सारखे असेल तो 101% आयात असणार आहे. समजलं. एकरूप बाजू असणाऱ्या आयाताला चौरस म्हणतात. आता मला सांगा, सर्वात पहिले जन्म कोणाचा झाला माहितीये का? आयताचा जन्म झाल्यानंतर चौरसाची संकल्पना आलेली आहे. मग आयत काय सांगते माहितीये का, समोरच्या बाजू एकरूप असतात. आता समजा जर मी याला झूम केलं किंवा याला समजा असं जर मागे ओढलं तर आयताच्या जर सर्व बाजू सारख्या असतील, बघा माझं बोलणं आहे का, आयताच्या बाजू जर सगळ्या सारख्या असतील तर त्याला चौरस म्हणतात. म्हणजे सगळ्या बाजू समान आलेल्या आहेत. म्हणजे आयताला चौरस म्हणता येते का? म्हणता येते. केव्हा? जेव्हा बाजू कशा राहतात, एकरूप राहतात. म्हणजे दुसरं आहे तुमचा पर्याय योग्य आहे. दुसरं हे विधान योग्यच आहे. बघा, एकरूप कोण असणाऱ्या समभुज चौकोनाला चौरस म्हणतात. जसे आयताचे सगळे कोण एकरूप आहेत तसे चौरस सुद्धा एकरूप कोण आहेत ना. म्हणजे तुमच्या चौरस किंवा आयताचे जे कोण आहेत एकरूप असेल तर त्या समभुज चौकोनाला चौरसही म्हणता येते. म्हणजे तीनही विधान योग्य आहेत. तुमचा जर अभ्यास चांगला असेल किंवा तुमचा गुणधर्मावर पकड असेल तर तुम्हाला हे प्रश्न सोडवणं काही अवघड नाही. आणि असा 1-2 प्रश्न टीईटीला असतो म्हणजे असतोच. त्याच्यामुळे बिंदास राहायचं, हे सेशन पूर्ण करायचं आणि पेपरला सरळ जायचं. ओके. काय म्हणतो बघा, आयात हा रिकाम्या जागा असतो. बघा त्याच्यावरच प्रश्न पुन्हा मी घेतलेला आहे. हे विधान पूर्ण करण्यासाठी योग्य असणाऱ्या बाबी खालीपैकी कोणत्या, असा विचारलेला आहे. पुन्हा एकदा आयताची मी डायग्राम काढतो. बघा आयताची जर डायग्राम काढली तर सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हेरीफाय करता येईल. समांतरभुज चौकोन आहे, आयताचा समांतरभुज चौकोन आहे. कारण माहितीये का, समोरासमोरील बाजू समांतर असतात आणि एकरूप असतात. बरोबर आहे की नाही? मग याचा अर्थ का, सगळेच्या सगळे आयात हे समांतरभुज चौकोन असतात. आताच विधान केलं मी. म्हणजे हे तुमचा पर्याय बरोबर आहे. काटकोन चौकोन आहे, आयात काटकोन चौकोन असतो का? हो. आयताचे सगळे कोण 90 अंशाचे असतात ना, म्हणजे काटकोन चौकोन आहे. पर्याय क्रमांक 2 सुद्धा योग्यच आहे. आता समभुज चौकोन आहे, मी आताच वाक्य बोललो बघा. समभुज चौकोन म्हणजे काय, जो आयत आहे त्याच्या सगळ्या बाजू सारख्या आला तर समभुज चौकोन होईलच ना. समभुज चौकोन म्हणजे तो रोम्बस नाही पकडायचा, तो चौरस पकडायचा. भावना समजून घ्या. अगोदरच एक्झाम्पल जर समजलं असेल तर 101% तुम्हाला समजणार आहे. म्हणजे तिन्ही विधान योग्य आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक बघा, तुम्ही समभुज चौकोन कोणता घ्यायचा, रोम्बस नाही घ्यायचा, चौरस घ्यायचा. अशा प्रकारे तिन्ही विधान बरोबर आहेत. पर्याय क्रमांक तुमचा डी, जो तिन्ही विधान बरोबर आहे. इथे थोडं मिस्टेक झालेला, प्रिंट मिस्टेक पाहून घ्या. ओके. चला, हाही प्रश्न तशाच प्रकारचा होता. बघा नेक्स्ट प्रश्न आणखी त्याच प्रकारचा. बघा, खालीलपैकी सत्य विधानांची योग्य पर्याय निवडा. असा प्रश्न हमखास राहतोच. बघा, समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख कोण एकरूप असतात. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण, सम्मुख कोण म्हटलं, सम्मुख भुजा म्हटलं पहिल्यांदा, नंतर सम्मुख कोण एकरूप असतात. समांतरभुज चौकोनाची कर्ण परस्परांना दुभागतात. आता इथं आयात नाही घ्यायचा, इथं काय घ्यायचा, समांतरभुज चौकोन घ्यायचा. आता पहा, समजा मी जर आयाताची डायग्राम काढली आणि आयाताला जर मी थोडस कॉर्नर ओढून जर ओढलं तर मला काय म्हणायचं आहे, हे तुमचा समांतरभुज चौकोन बनणार आहे, पॅरलोग्राम बनणार आहे. जसा आयात आहे तसा पॅरलोग्राम आहे. थोडस याला टिप्पट तुम्हाला डायग्राम दिसणार आहे. मला आयताच्या बाजू समोरच्या सारख्या असतात तसे याच्या पण असणार आहे. समांतर बाजू असतात आणि त्या एकरूप सुद्धा असतात. ही बाजू यासोबत समांतर असेल, एकरूप असेल. ही बाजू याला समांतर असेल आणि एकरूप सुद्धा असेल. काय म्हणलं, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख भुजा एकरूप असतात. ही बाजू आणि ही बाजू सम्मुख भुजा एकरूप आहेत. बरोबर आहे. पहिलं वाक्य बरोबर आहे, पहिलं विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक दुसरा बघा, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात आणि हा जो कोण आहे आणि हा कोण सारखा असणार आहे. सम्मुख कोण म्हणजे काय, समोरासमोरील कोण असतात. हे पण विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक सी बघा, समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. आता बघा, जसे आयताचे कर्ण एकरूप सुद्धा असतात आणि दुभागतात, तसे तुमच्या समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकरूप नसतात पण परस्परांना दुभागतात. हे वाक्य सत्य आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 सुद्धा योग्य आहे. तिन्हीच्या तिन्ही पर्याय योग्य असणार आहे. बघा, भावी शिक्षक मित्रांनो किंवा जे रुजू असतील शिक्षक, त्यांच्यासाठी पण सूचना आहे. तुमचा जर संकल्पना क्लिअर असेल तर माझ्या जर काही गोष्टी चुकत असेल तर तुम्ही त्या व्हेरीफाय करून पाहायला काही अडचण नाही आहे. बघा, हे सेशन तुमच्याकरिता आहे. ओके. चला नेक्स्ट प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक बघा नेक्स्ट,
आकृतीत त्रिकोण एम दिला तुम्हाला. ओएम आणि ओएन काय तसे कोण दुभाजक आहेत, तर एएनएम चे दुभाजक आहेत. तर मापकोन ओएमएन आणि मापकोन ओएनएम याची बेरीज किती असा विचारला, म्हणजे याचं माप आणि याचं मापाची बेरीज किती असा विचारलेला आहे. आता लक्षात घ्या, सरळ सांगतो तुम्हाला मी, तुम्हाला काटकोन त्रिकोण दोन प्रकारचेच पाहायला भेटतात जगामध्ये. एक आहे 30-60-90चा आणि एक आहे 45-45-90चा. तुम्हाला मापाची सुद्धा गरज नाही आहे. मी समजा हा 30 घेतला आणि हा तुमचा 60 घेतला, हा तुमचा 90 घेतला, मग 30-60-90चा तुम्हाला इथं प्रमेय लागेल. आणि दुसरा मी असा घेतला बघा, 45 घेतला, 45 घेतला आणि 90 घेतला, म्हणजे दोन्ही गुणधर्म लागू होतात. आता लक्षात घ्या, त्याने काय म्हटलं, याचा कोण दुभाजक आहे आणि याचा कोण दुभाजक आहे, याचा कोण दुभाजक आहे आणि याचा कोण दुभाजक आहे. आता लक्षात घ्या, 30 आहे, मग इकडे 15 असेल आणि इकडे 15 असेल, इकडे 30 असेल आणि इकडे 30 असेल, कारण खालचा 60 आहे ना, आणि इकडे 22.5 असेल आणि इकडे पण 22.5 असेल, इकडे पण 22.5 असेल आणि इकडे पण 22.5 असेल. लक्षात घ्या, दोन्हीतून उत्तर काढता येतात. आता मला सांगा, या कोणाचं माप आणि या कोणाचं माप, म्हणजे हा कोण आणि हा कोण विचारला. मला सांगा, हे 15 आणि 30 45 आणि 22.5 किती रे 45. पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, तुम्हाला हे सेशन आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. ओके, बघा, हा पण मजेशीर प्रश्न मुद्दाम मी घेतलेला आहे. काय म्हणते पहा, 11 ते 30 दरम्यानच्या सर्व संयुक्त संख्यांची बेरीज व मूळ संख्यांची बेरीज यांच्यातील फरक काय. पहा, प्रश्न महत्वाचा आहे. 11 ते 30 दरम्यान म्हणलं, मग 11ला घ्यायचं नाही, 30ला घ्यायचं नाही, घ्यायचं कोणाला, मग 12 ते 29 घ्यायचं. आता 12 ते 29 मध्ये तुम्हाला नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची. काय काढायची? नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची. मी तुम्हाला शॉर्टकट पण सांगतो, पण पहिल्यांदा हे लक्षात घ्या, नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा. ओके, नैसर्गिक संख्यांची बेरीज काढल्यावर मूळ संख्यांची बेरीज काढायची, बरोबर की नाही. नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा आणि मूळ संख्यांची बेरीज काढा. जर तुम्ही दोघांची जर बेरीज काढली तर तुम्हाला एक्झाम्पल पटकन सॉल्व करता येते. हे एक प्रकारचे ट्रिक्सच आहे. ओके, चला, म्हणजे याचा अर्थ काय, मी लिहून देत नाही पण सांगतो बघा. आता या दोघांचा ऍव्हरेज घ्या, म्हणजे 12 अधिक 29 आणि भागिले 2 करायचं. मला सांगा, एकूण संख्या काढा बरं. नैसर्गिक संख्या, मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा, म्हणजे 29 वजा जर तुम्ही 12 केलं इथं बघा 7 उरणार आणि 2 मधून केलं 1 राहणार 17. पण ऍक्च्युअली काय झालं माहिती आहे का, 29 वजा 12 केलं, पण 12ला सुद्धा वजा केलं ना, मग 12ला वजा करायचं ना, त्याला एक्स्ट्रा घ्यायचं, म्हणजे 18 संख्या येतात. काढून घ्या बेरीज, बघा 18 घ्या. चला, मला सांगा, 12 आणि 29 किती होते, 41. 9 2 11 1 हाताला 1 41. 41 गुणिले बे 1 बे बे 9 18. 9 जर 41 ला गुणलं तर 9 1 9 9 4 369. तुमच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज आलेली आहे. चला, मूळ संख्याची बेरीज काढा बरं. कुठून कुठपर्यंत, 11 पासून ते 30 पर्यंत. मला सांगा, मूळ संख्या आहेत किती रे 11 पासून 30 पर्यंत. बघा, 11 घ्यायची का नाही, 13 घ्या, 17 घ्या, 19 घ्या, 23 घ्या, 29 घ्या. ओके, सांगा, 13 17 30 होते, 19 आणि 23 42 होते, आणि 29 जर ऍड केलं तर तुम्हाला भेटणाऱ्या सगळ्यांची बेरीज 101 भेटणार आहे. मला सांगा, आता तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो बघा. नैसर्गिक संख्येमधून जर तुम्ही दोनदा मूळ संख्येची वजाबाकी केली तर तुम्हाला संयुक्त संख्यांची बेरीज भेटणार आहे. हे शॉर्टकट ट्रिक आहे किंवा कन्सेप्ट आहे, लक्षात ठेवायचं. काय करायचं, नैसर्गिक संख्येच्या वजा, म्हणजे नैसर्गिक संख्येतून वजा काय करायचं, कशाची दुप्पट, मूळ संख्येच्या बेरीजची दुप्पट. मला सांगा, 101 च्या दुप्पट जर केलं तर 202 होते, आहे ना, 202 होते, राईट. 200 वजा करून टाका. चला, 200 जर वजा केलं तर तुम्हाला 167 त्यांची बेरीज भेटणार आहे. कोणाची, संयुक्त संख्याची. पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपला हा शेवटचा प्रश्न असणार आहे. तत्पूर्वी बघा, तुम्हाला जर हे सेशन आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. चला, शेवटचा प्रश्न बघू. तुम्हाला m+8 ही एक विषम संख्या आहे. m+8 पूर्वी येणारी 9वी समसंख्या कोणती, याचा पण तुम्हाला डायरेक्ट जुगाड सांगतो बघा. काय करायचं, विषम संख्या लिहून घ्या. म्हणजे विषम संख्या आपल्याकडे कोण आहे, m+8 आहे, ब्रॅकेट करून टाका. आता अशा वेळेस काय करायचं, तुम्हाला 9वी समसंख्या पूर्वीची विचारली. पूर्वी म्हणलं काय करायचं, पूर्वी म्हणलं की वजाबाकी करायचं, वजाबाकी करायचं. आता या संख्येचं दुप्पट करा. 9 2 किती, 18. 18 मधून 1 वजा करा आणि डायरेक्ट 17 वजा करून टाका. 18 मधून 1 गेला 17 राहिला
आणि याच्यातून 17 वजा करा. कसं यम ला यम, 8 ला 8 -17, -17 मधून 8 गेला -9 राहिला. अशा प्रकारे ती समसंख्या असणार आहे यम वजा 9. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला सेशन जर आवडत असेल तर काय करायचंय, पुन्हा एकदा आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे. ओके, समोरच्या काही वेळामध्ये बघणार आहोत. बघा प्रश्न क्रमांक नेक्स्ट काय म्हटलं बघा, लांबीचा निमपट रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ 288 चौसेमी आहे. बरोबर आहे, पहिल्यांदा असं म्हटलेलं आहे. तर त्या आयताची रुंदी 3/4 पट व लांबी 2 पट केली तर नवीन आयताचे क्षेत्रफळ किती. आता सरळ साधा प्रश्न विचारला. सुरुवातीला तुमच्याकडे बघा क्षेत्रफळ 288 आहे. आता चेंज कशामुळे झाला बघा, तुमच्याकडे 288 काय क्षेत्रफळ आहे याचं, ओके, आयताचं. पण नेमका बघा चेंज काय केला, पहिल्यांदा रुंदी बदलली, नंतर बघा लांबी बदलली. मग अशा वेळेस काय करायचं, जे काही नंतरचा चेंज आहे, आपल्याकडे 288 आहेच आहे, पण जे चेंज झाला त्याचा विचार करायचा. बघा गुणिले काय करायचं 3/4 आणि गुणिले काय करायचं बघा 3/2, कारण नंतरचा चेंज बघायचा आहे. सुरुवातीचं जे क्षेत्रफळ आहे 288 आहे, हे असा बदल केल्यामुळं तुम्हाला नवीन क्षेत्रफळ भेटणार आहे. याला काय म्हणणार आपण, नवीन क्षेत्रफळ. कुणाचं, आयताचं नवीन क्षेत्रफळ भेटणार आहे. मग आता याला काटाकाटी करा. बघा समजा तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, बघा 4 7 28, बरोबर आहे की नाही, 4 7 28, 4 2 8 आणि 36 2 72. तुम्ही जर याचा गुणाकार केला 36 त्रिक बघा 3 सक 1808, हातचा लेख 3 त्रिक 9 1 10, बरोबर आहे का, 3 सक 18, हातचा लेख 3 त्रिक 9 10, 108 गुणिले जर 3 केलं तर 3 8 24 आणि 324 चौसेमी त्या नवीन आयताचं काय असणार आहे, क्षेत्रफळ असणार आहे. बघा अशाच टाईपचे प्रश्न तुम्हाला दरवर्षी टीईटी मध्ये विचारतात, म्हणजे विचारतात. ओके चला नेक्स्ट प्रश्न बघा बघणार आहोत. ओके चला, यल आकाराच्या पट्टीची बाहेरील लांबी व रुंदी प्रत्येकी 6 सेमी असून आतील कोपऱ्याची कट केलेली मापे 3 सेमी व 3 सेमी आहेत, तर छायांकित आकृतीची एकूण क्षेत्रफळ किती, असा सरळ आणि साधा प्रश्न विचारलेला आहे. बघा समजा ही यल आकाराची पट्टी आहे, लांबी आणि रुंदी सारखी आहे, लांबी आणि रुंदी सारखी आहे. मग आता लांबी रुंदी जर सारखी असेल, ओके, लांबी आणि रुंदी सारखी आहे. बघा आता मी याला काय चौरस बनवला, अशा प्रकारे चौरस. मग काय झालं माहिती आहे का, अशा प्रकारे कट केलं, हे पण 3 भाग आणि हे पण 3 भाग आहे, म्हणजे 3-3 सेमीचा भाग कट केला. कट केल्यानंतर जे काही भाग आहे उरलेला त्याचं क्षेत्रफळ किती असा विचारलाय. आता विचार करा, बाहेरील चौरस आहे, आतमधील पण चौरस आहे. बाहेरच्या चौरसामधून आतल्या चौरसाचं क्षेत्रफळ मायनस केल्यावर तुम्हाला या भागाचं क्षेत्रफळ भेटणार आहे. मला सांगा, एक बाजू 6 आहे, म्हणजे 6चा वर्ग बघा 36 काय झालं, 36 काय झालं याचं क्षेत्रफळ झालं. आतलं क्षेत्रफळ बघा 3चा वर्ग 9, 3चा वर्ग 9, 9 जर वजा केलं तर 27 वर्ग सेमी या उरलेल्या क्षेत्रफळाचं क्षेत्रफळ असणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. बघा बघा 150 मीटर लांब, 100 मीटर सेमी रुंद, 200 मीटर 200 सेमी उंची असणाऱ्या इष्टिका चित्तीच्या आकाराच्या पेटीला बाहेरून रंग देण्यासाठी 50 रुपये प्रति चौरस मीटर या दराने किती खर्च येईल असा विचारलेला आहे. बघा तुम्हाला खर्च चौरस मीटर मध्ये दिला, आपण काय करायचं, सगळे जे काही माप आहे ते मीटर मध्ये कन्वर्ट करायचे असतात. 100 सेमी म्हणजे 1 मीटर, 200 सेमी म्हणजे 2 मीटर आणि 150 सेमी म्हणजे 1.5 मीटर असं कॅल्क्युलेशन करायचं. तुम्हाला काय सांगितलं, एक इष्टिका चित्ती आहे, याला क्युबॉइड म्हणतो आपण. समजा जर इष्टिका चित्ती काढली अशा प्रकारे काढता येईल. आता सांगा लांबी किती आहे बघा 1.5 मीटर आहे, लांबी 1.5 मीटर आहे, रुंदी बघा 1 मीटर आहे आणि उंची 2 मीटर आहे. याला बाहेरून जर कव्हरिंग केलं तर किती खर्च येईल, तर सरळ सरळ तुम्हाला सांगतो बघा. याचं सूत्र कसं आहे बघा, 2 गुणिले लांबी गुणिला रुंदी अधिक रुंदी गुणिला काय रे उंची आणि उंची गुणिला काय लांबी, अशा प्रकारे काढता येते. पण तसं काढत बसायचं नाही. काय करायचं बघा, 1.5 1 1.5 लिहून घ्या, त्याचा गुणाकार करा, पुन्हा 1 2 2, परत 2 न गुणायचं, परत 2 न 1.5 ला गुणायचं, अशी सायकल कंप्लीट करायची. म्हणजे काय 2 1.5 3 होणार. याचा अर्थ काय बघा, एक सायकल कंप्लीट झाली आणि या सायकलला काय करायचं, आता दुप्पट करायचं. मला सांगा 2 आणि 3 5, 5 आणि 1.5 6.5, 2 ला जर 6.5 न गुणलं तर आपल्याला 13 भेटणार आहे. म्हणजे एकूण जे काय तुमचं पृष्ठफळ आहे ते असणार काय
13 चौरस मीटर असणार आहे. एका मीटरचा खर्च किती आहे? 50 रुपये. याला जर 50 न गुणलं तर 13 पंचे 65, 650 काय रुपये खर्च येणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे.